नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी सोनाली तुमच्या सगळ्यांचं डिजिटल स्वागत करते आपल्या लाडक्या शेअरिंग इज केअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत पिंपरी चिंचवडमधल्या चिंचवडजवळच्या वाल्लेकरवाडीमध्ये. इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता उत्कर्षा रंगोली स्टेन्सिल मॅन्युफॅक्चरिंग युनिट, म्हणजेच उत्कर्षा रांगोळीचे साचे. असे हे लाकडी म्हणजे सागवानी लाकडाचे साचे बनवलेले आहेत. ह्यांचं इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. हे स्वतः इथे त्यांच्या कारखान्यामध्ये बनवतात आणि सगळीकडे रिसेलिंगला देतात. आणि तुम्हाला सिंगलमध्ये हवा असेल तरीसुद्धा तुम्हाला तो घरपोच कुरिअर चार्जेसनी मिळू शकतो. सकाळी रोज गडबड असते, पण वेगवेगळ्या प्रकारचे कस्टमाइज रांगोळीचे साचेसुद्धा इथे करून मिळतात. तर आज मी तुम्हाला ह्या कारखान्याची पूर्ण माहिती देणार आहे. तिथल्या ओनरशी आपण भेटणार आहोत. तुम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर समोर जो डिस्प्ले होतो आहे स्क्रीनवरती नंबर, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची क्वांटिटी बुक करू शकता आणि लवकरात लवकर तुमचा आवडता रांगोळीचा साचा घरी मिळवू शकता. चला तर आपण कंपनीमध्ये म्हणजे या कारखान्यामध्ये जाऊया आणि इथल्या सगळ्या रांगोळ्यांची माहिती घेऊया. चला माझ्याबरोबर. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे, 22 जानेवारीला आपल्या अयोध्येमध्ये आपल्या लाडक्या रामलल्लाचेच म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्या दिवशी रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्याचा भव्य सोहळा आयोजित केलेला आहे. यासाठी अनेक मान्यवरांना आमंत्रण आहेच, पण आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला त्या दिवशी रामाच्या सोहळ्यात प्रत्यक्ष सहभाग घेता येणार नाही. तरीही आपण सर्वजण त्या दिवशी दारासमोर राम मंदिराची, आपल्या रामाच्या देवळाची प्रतिकृती असलेली रांगोळी काढून तेथे दिवा लावून आपला खारीचा वाटा उचलू शकतो. त्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला राम मंदिराची प्रतिकृती असलेला रांगोळीचा साचा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही तो ऑर्डर करू शकता. तुम्हाला जो स्क्रीनवरती नंबर डिस्प्ले होतो आहे त्या नंबरवरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरपोच त्या रांगोळीचा साचा ऑर्डर करा. तुम्हाला घरी राम मंदिराचा साचा मिळवता येईल आणि लवकरात. नमस्ते. आपल्या पहिला ओळख करून द्या. माझं नाव मंजुषा मिलिंद वाघ आणि माझ्या दुकानाचं नाव आहे उत्कर्षा रांगोळी स्टेन्सिल मॅन्युफॅक्चर. आपलं नाव दादा? माझं नाव मिलिंद मनोहर वाघ. ओके. बघा आता आपण आतमध्ये आलो आहोत. हे ह्या शॉपचे ओनर आहेत. आपण यांच्याशी बोलूया, ह्यांच्याकडनं सगळी माहिती घेऊ यांची आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट ह्यांच्याकडनं कळेल. आपण सुरू करूया. नमस्कार दादा. नमस्कार ताई. तुमचं हे शॉप तुम्ही कसं ओपन केलं, म्हणजे ही तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली, कसं स्टार्ट केलं, थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा. आम्ही 2011 साली हे मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. बऱ्याच मंडळींना चिन्हांच्या रांगोळ्या, चैत्रांगण ही हाताने काढता येत नव्हती आणि खूप क्रिटिकल अशी चिन्ह आहे, मंत्र आहे, ती हाताने काढता येत नव्हती. त्यासाठी आम्ही एक म्हटलं साध्या लोकांसाठी एक छानशी साचा तयार करू. आधी प्रथम साचा तयार केला चैत्रांगांचा आणि त्यामध्ये 51 शुभचिन्ह आहे. ती गुढीपाडव्यापासून काढतात, 1 महिनाभर सलग काढतात ती रांगोळी आणि ती रांगोळी खूप प्रसिद्ध झाली आमची. त्यानंतर आम्ही सर्व प्रकारचे साचे तयार करायला लागलो. साधारणतः 1650 व्हेरायटी आमच्याकडे उपलब्ध आहे. सर्व देवांची नावे आहेत आणि कस्टमाइज डिझाईन सुद्धा आम्ही तयार करून देतो. हां, म्हणजे कस्टमाइज जर एखाद्याला हवा असेल तर तुम्ही ती बनवून देताय. अच्छा. आणि हे कसं वॉशेबल आहे? तुम्ही तुमच्याकडचे जे साचे आम्ही घेऊन जाणार आहे म्हणजे सर्व वॉशेबल नाही आहेत. अच्छा, म्हणजे त्याला पाणी नाही लागलं पाहिजे, व्यवस्थित केअरफुली वापरायचं. सागवान लाकडाचे आहे. सागवान लाकडाचे आहे. 10 वर्ष रिप्लेसमेंट वॉरंटी आहे. ओके. हां, हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि तुम्ही पूर्ण भारतामध्ये कुरिअरनी पाठवू शकता आमच्या प्रेक्षकांना. तुम्हाला हे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला डिस्प्ले होत असेल त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करा. तुम्हाला घरपोच कुरिअर चार्जेस पेड केल्यानंतर तुम्हाला हे कुरिअर करतील. तुम्हाला ॲड्रेसही कळेल. तुम्ही थोडक्यात ॲड्रेस सांगा तुमच्या शॉपचा. सायली कॉम्प्लेक्स, दत्त मंदिर जवळ, वाल्लेकरवाडी, चिंचवड, पुणे. गुगल लोकेशनला तुम्ही उत्कर्षा रांगोळी टेन्सिल टाकले तर डायरेक्ट लोकेशनला तुम्ही येऊ शकता.
ओके, आता आपण यांच्या रांगोळीचं एक थोडक्यात बघूया सॅम्पल, ते आपल्याला दाखवतील आणि कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत रांगोळ्या ते पण तुम्हाला सांगतील. प्राधिकरणातल्या गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोर त्यांचा स्टॉल असतो, दर गुरुवारी तुम्हाला तिथे मिळेल. आता ते डेमो दाखवतील आपल्याला, ते एडिटिंग करू. आता सुरुवातीला आपण खाली बॅकग्राऊंडला बेसला आपण रेड कलर टाकला आहे, चाळणीने असं टाकून घ्यायचं आहे. जेवढा आपला रांगोळीचा साचा असेल तेवढ्या जागेमध्ये आपण हा कलर टाकून घेतला आहे. कलर सगळा व्यवस्थित, आता त्याला एक शेप देऊया, म्हणजे स्क्वेअर वगैरे जसं असेल. आता आपण इथे राम मंदिराची प्रतिकृती असलेला साच्याचा डेमो बघतो आहे, त्याच्यामुळे त्या ह्यानी त्यांनी आपल्याला हे बघा, हा मोठा आहे राम मंदिराचा, बस फक्त तो असा ठेवायचा आणि थोडीशी व्हाईट रांगोळी टाकून त्यांनी दिलेलं हे कार्ड आहे, त्यांचंच कार्ड आहे, हे कार्डनी आपण ते सगळीकडे स्प्रेड करायची रांगोळी व्हाईट कलरची. बघा किती सिंपल आहे, हा कुठलाही लहान मुलगासुद्धा करू शकेल. वाव, इतका मस्त उठून दिसतो आहे ना, एकदम रेखीव आहे. आणि वरती रामाचं फोटोसुद्धा आहे बघा, रामाची हे दिसले जय श्रीराम म्हणून सुद्धा टाकलेलं आहे. इतका उठून दिसतो. ही छोटी आहे, सेम रामाची प्रतिकृती, राम मंदिराची प्रतिकृती असलेली रांगोळीचा साचा हा छोटा आणि तो मोठा होता. तुम्हाला जो आवडेल, जी साईज तुम्हाला आवडेल ती साईज तुम्ही ऑर्डर करू शकता. तुम्हाला फ्री कुरिअर चार्जेस पे करून घरपोच मिळून जाईल. रोज सकाळी गडबडीच्या घाईच्या ह्याच्यात आपण देवाऱ्यासमोर अशी लक्ष्मीची पावलं काढू शकतो. ही पण त्यांनी आपल्याला दाखवली आहेत. सगळी शुभचिन्ह वापरून ही लक्ष्मीची पावलं आपण 2 मिनिटात देवाऱ्यासमोर काढू शकतो. श्रीराम मंदिराचा अयोध्येचा साचा आपल्याला मागवायचा असेल तर प्रेक्षकांना सांगा की तो आपल्याला कितीपर्यंत मिळेल तुमच्याकडे, कुरिअर चार्जेस काय असतील. तो 300 रुपयाला आहे, 13 बाय 13 इंच साईज आहे, त्याची किंमत 300 रुपयाला आहे. 60 रुपये शिपिंग महाराष्ट्रभर आणि भारतामध्ये 80 रुपये, असा 360 किंवा 380 रुपये तुमच्या घरपोच येतील. कुरिअरमध्ये फाटला तुटला तर रिप्लेस करून मिळेल. अच्छा, असे भरपूर रांगोळीचे डेमो आपल्याला त्यांनी दाखवलेत. इथे सगळे त्यांनी सॅम्पल दाखवायला ठेवलेले आहेत बघा. हे बघा, हे पण शुभचिन्ह असलेलं ओम, श्री, स्वस्तिक, लक्ष्मीची पावलं अशी सुद्धा देवाऱ्यासमोर आपण 5 मिनटात किंवा दारासमोर 5 मिनटात ही रांगोळी काढू शकतो. हे कार्ड त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, आपण कार्डचा वापर असाही करू शकतो. खूप छान. सगळे सॅम्पल्स इथे नाही दाखवता येते मला, पण जेवढे शक्य आहेत तेवढे सॅम्पल मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. जय श्रीराम. खूप सुंदर दिसत आहेत आणि 5 मिनटामध्ये बॉर्डरची पण रांगोळी ते आपल्याला दाखवत आहेत बघा. 2 मिनटात अशी स्प्रेड केली रांगोळी. गुलाब, पानं, फुलं आहेत. त्याला कलरमध्ये आपल्याला साच्यातून रांगोळी कशी काढायची हे त्यांनी आपल्याला एक डेमो दाखवला आहे. खूप सिंपल आहे बघा. हे जे डॉट्स आहेत ना ते फक्त व्यवस्थित धरायचे आणि त्या डॉटवरतीच बरोबर परत ठेवून आपल्याला वाव उठून दिसते. आता सेम असंच लाईन आपण सगळीकडे घेऊ शकतो. ही झाली बॉर्डर रांगोळी. आता हळदी कुंकाचा सीझन चालू होणार आहे. हे बघा, हळदी कुंकू जेव्हा आपल्याकडे असेल आपण दारामध्ये 5 मिनटात हळदी कुंकासाठी स्पेशल रांगोळी काढता येईल. बघा किती फास्ट दाखवत आहेत आपल्याला ते रांगोळी काढून. कलर दिले, एक साचा ठेवला, पांढरी रांगोळी स्प्रेड केली, त्यांच्याच कार्डनी आपली रांगोळी रेडी. आणि ही बॉर्डर आहे ना, काहीतरी खास तुमच्यासाठी आणलेलं.
हे बघा, आता हे पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये आपण आलो आहे त्यांच्या. तुम्हाला इथे दिसत असेल त्यांनी प्रत्येकाला कुरिअर केलेलं आहे, म्हणजे कुरिअर करायला तयार आहे, रेडी टू डिस्पॅचसाठी. इथे सगळा स्टॉक त्यांचा आहे. म्हणजे ते ॲड्रेस म्हणजे तुम्हाला यायला लांब असेल, तुम्ही कुरिअर मागवू शकता त्यांच्याकडे. ते तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आहे ना, बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही ॲड्रेस कुठेही द्या, ते तुम्हाला कुरिअर करतील. इथे त्यांचं कुरिअरचं काम चालू आहे, झालंय म्हणजे. आता हे उद्या डिस्पॅच होईल. वाव, श्रीरामाची. असे छोटे साचे सुद्धा यांच्याकडे मिळतील. प्रत्येक रांगोळीच्या साच्याची प्राईस वेगवेगळी आहे. तुम्हाला जी हवी ती प्राईस त्यांना तुम्ही विचारा. त्यांना गुगल पे करा, पेमेंट ऑनलाईन पेमेंट करा, कुरिअर चार्जेस पे करा, ते तुमच्या घरी डिलेवरी देतील. हां, दोन्ही कामं होतात. चला, आमच्या प्रेक्षकांना ही गोष्ट आज. तर दादा तुम्ही मला सांगा, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना सांगा, जर कोणाला रिसेलिंगसाठी तुमच्याकडचा बिझनेस चालू करायचा असेल तर काय करायला लागेल? आपले सध्या भारतामध्ये 250 रिसेलर आहे आणि सर्व महिलाच काम करतात. आपण महिलांनाच काम देतो, कुठल्याही शॉपला वगैरे माल देत नाही. घरी बसून ऑर्डर घ्यायची, मला फॉरवर्ड करायची, तुमच्या नावाने ती डिस्प्लेस होती. त्यामध्ये माझा नंबर, माझं नाव काही नसणार आहे. फॉर्म म्हणून तुम्ही असणार आहे, टू म्हणून कस्टमर असणार आहे आणि तुमचाच नंबर असणार आहे. ओके. जर तुमच्या आपल्यामधल्या कुठल्या महिलांना जर बिझनेस करायचा असेल घरी बसल्या बसल्या, तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करा. तिथे नंबर दिसतच असेल आणि तुम्ही तुमचा बिझनेस सुद्धा सुरू करू शकता. धन्यवाद. हे बघा, आपल्या प्रेक्षकांना दाखवते मी. तुम्हाला मी आज खूप चांगला व्हिडिओ दाखवला. इथे तुम्ही अयोध्ये साचा, रांगोळीचा साचा इथे मी घेतलेला आहे. तुम्ही पण ऑर्डर करा लवकरात लवकर, म्हणजे लवकर 22 तारखेच्या आधी तुमच्या घरी येईल आणि मी हा घेऊन जाणार आहे आणि त्या दिवशी आमच्या दारासमोर काढणार आहे. लक्ष्मीचे पाऊले ही रांगोळी 19 प्रतीकांनी युक्त अशी आहे. यामध्ये कमळ, अंकुश, ध्वज, छत्र, कलश, सरस्वती यंत्र, मीन म्हणजे मासा, शंख, चक्र, गदा, सूर्य, यज्ञ, श्रीयंत्र, स्वस्तिक, चंद्रकोर अशा प्रतीकांचा समावेश यामध्ये आहे. या रांगोळीमध्ये वेगवेगळी प्रतीके ही लक्ष्मी प्राप्तीची वेगवेगळी साधने आहेत. ह्या रांगोळीमध्ये स्वर्ग, पृथ्वी, पाताळ दर्शवणाऱ्या ह्या 3 रेषा आपणास दिसतात. ह्या प्रतीकातून वाहतूक व्यवसायाचा, कुरिअर व्यवसायाचा तसेच टूल्स अँड ट्रॅव्हल्स या व्यवसायाचा आपल्याला विचार करता येतो. कमळ प्रतीकातून फुलबागेचा, फुल विक्रीचा, फुल शेतीचा व्यवसाय आपण करू शकता. मासा यातून मत्स्य व्यवसायाचा विचार आपल्या पुढे येतो. नांगर यातून आपण उत्तम प्रकारची शेती करू शकता. सरस्वती चिन्ह यातून शिक्षण क्षेत्राचं अफाट दालन आपल्या पुढे खुले होते. ही रांगोळी रोज शुक्रवारी किंवा अमावस्येच्या दिवशी आपण काढू शकता. पण यातील प्रतीके जाणून घेणे फार आवश्यक आहे. ही प्रतीके जाणल्यास व्यक्तीची मानसिक तयारी होते, काम करण्याची उभारी येते व त्यानंतर या रांगोळीचा आपणास नक्कीच फायदा होतो. श्री पंचगजारूढ लक्ष्मी रांगोळी. या रांगोळीत 5 हत्तींवर आरूढ झालेली श्री लक्ष्मी माता आपण पाहतो. यातील 3 हत्ती आपली सोंड वर केलेली आहे. मध्यभागी असणाऱ्या हत्तीच्या गंडस्थलावर कलश आहे. या 5 हत्तींवर एक कमळ असून त्यात श्री लक्ष्मी माता स्थानपन्न झालेली आहे. लक्ष्मी उजव्या हाताने धनवर्षाव करत आहे, तर डाव्या हातातील धनकुंभ हा धनाने ओसंडून वाहताना आपल्याला दिसतो. लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी प्रत्येक अमावस्या व शुक्रवारी ही रांगोळी संध्याकाळी काढावी. ही रांगोळी काढणाऱ्या भक्ताने रांगोळी काढल्यावर किमान 15 मिनिटं ध्यान करावे. त्यामध्ये त्या व्यक्तीने आपल्या जमा खर्चाचा लेखाजोखा आपल्या मनपटलावर आणावा. देवीची उपासना करताना 16 वेळा श्री महालक्ष्मी अष्टक अथवा श्री सुक्ताचा पाठ म्हणावा. देवीस नैवेद्य अर्पण करून तो स्वतः ग्रहण करावा. नंतर ती रांगोळी पुसावी, जेणेकरून रांगोळीचे पावित्र्य अबाधित राहील. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका.